Hello students, welcome to the YouTube channel of Infinity Engineering Academy. In this session we are going to start a new series which is Formula Revision series. तर एक नवीन कन्सेप्ट आपण घेऊन येत आहोत की जे काय सिव्हिल इंजिनिअरिंग मधले वेगवेगळे जे काय कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या अनुषंगाने जे इम्पॉर्टंट सब्जेक्ट्स आहेत आणि ह्या सब्जेक्ट्स मधले जे काय इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आहेत तर ते सर्व इम्पॉर्टंट फॉर्म्युलेज आपण ह्या सिरीज मध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर या फॉर्म्युलाशी रिलेटेड जे काय न्यूमरिकल एक्झाम्पल्स जे आहेत जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये आलेले आहेत ते सुद्धा आपण डिस्कस करणार आहोत. तर स्टार्ट करूयात फर्स्ट सेशनला. फर्स्ट सब्जेक्ट आपण सुरुवात करत आहोत स्ट्रेंथ ऑफ मटेरियल. तर स्ट्रेंथ ऑफ मटेरियल मधून जे काय आपले फॉर्म्युले तयार होऊ शकतात पहिल्या चॅप्टर मधून ते आपण ह्या पहिल्या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड एमसीक्यू सुद्धा आपण या सेशन मध्ये डिस्कस करणार आहोत. तर आय होप तुमची फॉर्म्युला लिस्ट आता सध्या तयार असेल. तुम्ही तुमच्या सोबत आपली जी काय फॉर्म्युला लिस्ट आहे ही सोबत घेऊन बसलेला असाल आणि त्याच्याशीच रिव्हिजन आपल्याला जे आहे ही रिव्हिजन आज आपल्याला ह्या सेशन मध्ये करायची आहे. तर स्टार्ट करूयात. तर बघा अगदी स्टार्टिंग पासून जर सुरुवात करायची झाली तर सुरुवातीचा जो आपला चॅप्टर आहे सिंपल स्ट्रेस आणि स्ट्रेन. तर त्यामध्ये जे काय इम्पॉर्टंट फॉर्म्युले येतात त्यापैकी या केसमध्ये जो फर्स्ट अगदी सुरुवातीचा फॉर्म्युला येतो पहिल्या कन्सेप्टशी रिलेटेड तर तो आहे आपला स्ट्रेस. तो आपला असणार आहे स्ट्रेस. तर या केसमध्ये स्ट्रेसमध्ये बघा आता अगदी सिंपल फॉर्म्युला आहे. तर या स्ट्रेसवर सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स तयार झालेले. तर स्ट्रेससाठी जर इथं सांगायचं झाला फॉर्म्युला तर स्ट्रेस इज इक्वल्स टू पी डिवायडेड बाय ए. म्हणजेच इथं आपल्याला काय कन्सिडर करायचं आहे लोड डिवायडेड बाय जो काय एरिया आहे तो. पण यामध्ये आणखी टाइप्स येतात. ह्यामध्ये नॉमिनल आणि इंजिनिअरिंग स्ट्रेस म्हणजे जो आता आपण फॉर्म्युला लिहिलेला आहे तो. त्यानंतर येऊ शकतो तुमचा ऍक्च्युअल आणि ट्रू स्ट्रेस. म्हणजेच काय होतं की जेव्हा तुम्ही लोड जो आहे हा अप्लाय करता एखाद्या मेंबरवर तर त्यावेळेला जो काय एरिया आहे हा एरिया मे बी इन्क्रीजेस ऑर मे बी डिक्रीजेस डिपेंडिंग अपॉन द नेचर ऑफ द लोड. म्हणजे टेन्साईल असू शकतं किंवा तुमचं कॉम्प्रेशन असू शकतं. त्यानुसार हे जे आहे हे इन्क्रीज किंवा डिक्रीज डिसाइड राहतं. त्यामुळेच जर तुम्हाला ऍक्च्युअल एरिया जर कन्सिडर करायचा असेल तर त्या केसमध्ये आपण त्याला ऍक्च्युअल किंवा ट्रू स्ट्रेस असं म्हणतो. त्यानंतर आहे अल्टिमेट स्ट्रेस म्हणजे तुमच्या मेंबरवर जो काय मॅक्झिमम लोड आलेला आहे त्या लोडला जेव्हा तुम्ही एरियाने डिवाइड करता तेव्हा आपण त्याला म्हणतो अल्टिमेट स्ट्रेस. आणि जेव्हा ऍक्च्युअल जे काय प्रॅक्टिसमध्ये जेव्हा एखादा मेंबर जे आहे प्रॅक्टिकली जेव्हा आपण यूज करत आहे त्यावर ऍक्च्युअल जो काय लोड ऍक्ट होत आहे त्यामुळे जी काय स्ट्रेस डेव्हलप झालेली आहे त्याला आपण वर्किंग स्ट्रेस असं म्हणतो. आणि ह्या दोघांचा जो काय रेशो येतो त्यालाच आपण फॅक्टर ऑफ सेफ्टी असा एक तुमचा ऍडिशनल फॉर्म्युला इथं तयार होतो. तर या अगदी बेसिक लेवलला गेलो तर आपण पहिला जो आहे पहिली जी केस आहे ती आणि जी सेकंड जी टर्म आहे स्ट्रेन. तर ह्या स्ट्रेनचा जो काय सिंगल तुमचा अगदी इम्पॉर्टंट फॉर्म्युला तयार होतो तो आहे चेंज इन अ डायमेन्शन. म्हणजेच याचा जर इथं मला फॉर्म्युला लिहायचा असेल तर स्ट्रेन विल बी इक्वल्स टू काय येईल बघा चेंज इन डायमेन्शनला आपण डेल्टा एल कन्सिडर करतो आणि ओरिजिनलला म्हणजे जे काय डायमेन्शन आहे मोस्टली आपण सिम्पली या केसमध्ये लेंथ घेतो मोस्ट ऑफ द केसेसमध्ये. तर हा तुमचा फॉर्म्युला तयार होतो डेल्टा एल डिवायडेड बाय एल. अगदी बेसिक लेवल पासून आपण जात आहोत. तुमची फॉर्म्युलाची जी लिस्ट आहे ही आपल्याला रिवाइज करायची आहे. सगळे फॉर्म्युले खूप महत्त्वाचे आहेत. त्यावर बरेचसे क्वेश्चन्स तयार होतात. तर बेसिक लेवल पासून हायर लेवलपर्यंत आपण पोहोचणार आहोत. तर हा तुमचा अगदी सुरुवातीचा आहे डेल्टा एल डिवायडेड बाय एल. मग ह्यामध्ये ॲडिशनल इन्फॉर्मेशन बघा आता फॉर्म्युले जेव्हा तुम्ही रिवाइज करत आहात त्यावेळेला फक्त फॉर्म्युले पाठ करायचे नाही आहेत आपल्याला त्याच्यासोबत काही ॲडिशनल डेटा सुद्धा आपल्याला रिवाइज करायचा आहे. जसं की ह्याचं युनिट असेल तर याचं युनिट आपल्याला पीचं युनिट असतं न्यूटन आणि एरियाचं असतं मीटर स्क्वेअर. तर हे युनिट असेल किंवा न्यूटन पर एम एम स्क्वेअर असेल. म्हणजे तुम्ही आता जेव्हा रिव्हिजन करत आहात त्यावेळेला हे सगळे जे पॉईंट्स आहेत हे तुम्ही तिथं लिहिणं गरजेचे आहेत. हे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत. आणि त्याचबरोबर इथं सुद्धा मीटर असेल चेंज इन लेंथसाठी आणि ओरिजिनल ची काय लेंथ आहे त्याला सुद्धा मीटर असेल. त्यामुळे मीटर मीटर कॅन्सल होतं. त्यामुळे इथं जे आहे ही युनिट लेस क्वांटिटी आहे हे आपल्याला माहित आहे. ओके. तर हे सगळे पॉईंट्स तुम्हाला माहित असणं गरजेचे आहेत. त्यानंतर स्ट्रेनचे जे काय मेजर टू टाइप्स येतात त्यामध्ये फर्स्ट येतं लिनियर स्ट्रेन किंवा त्याला आपण सिम्पली लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असंही म्हणतो आणि एक येते तुमची लॅटरल स्ट्रेन. आता या केसमध्ये ज्या डायरेक्शनमध्ये लोड ऍक्ट होत आहे त्याच डायरेक्शनमध्ये जर तुम्ही स्ट्रेन डिटरमाइन करत असाल तर त्याला आपण लिनियर स्ट्रेन असं म्हणतो. म्हणजे असा एक मेंबर आहे आणि लेंथच्या डायरेक्शनमध्ये तुम्ही फोर्स अप्लाय करत आहात आणि लेंथशीच रिलेटेड जर तुम्ही स्ट्रेन कॅल्क्युलेट करत असाल तर त्याला आपण लिनियर किंवा लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन असं म्हणतो. आणि ह्याच्या म्हणजे अपोजिट म्हणजे तुमचं जर लोड जो आहे या डायरेक्शन मध्ये आहे बट तुम्ही स्ट्रेन ह्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये किंवा ह्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये जर डिटरमाइन करत असाल तर तेव्हा आपण त्याला लॅटरल स्ट्रेन असं म्हणतो. म्हणजे लेंथसाठी जे आहे हे तुमचं लॉन्जिट्युडिनल येईल आणि मग तुमचे डायमीटर असेल थिकनेस असेल विड्थ असेल हाईट असेल ह्या सगळ्यासाठी तुमची लॅटरल स्ट्रेन येणार आहे. तर हे तुमचे फॉर्म्युले इथं जे आहेत हे तयार होतात. आता ह्या बेसिक दोन फॉर्म्युल्यांवर क्वेश्चन कशात फॉर्म्युले जर समजले आता हे क्वेश्चन कसे हे जे काही क्वेश्चन्स आहेत
न्यूमेरिकल क्वेश्चन्स आहेत हे कसे सॉल्व्ह करायचे आपण हे बघूयात. तर पहिला क्वेश्चन बघा, अ स्टील रॉड ऑफ अ 25 mm डायमीटर, म्हणजेच तुम्हाला इथं डायमीटर दिलेले आहे डायरेक्टली आणि तुम्हाला लेंथ पण दिलेली आहे 600 mm लॉंग, इज अ सब्जेक्टेड टू ऍक्शियल पुल ऑफ. तर तुम्हाला इथं लोड सुद्धा दिलेला आहे. ओके, पुल जी काय आहे म्हणजे थोडक्यात तुमचा लोड आहे तो गिवन आहे. द इंटेन्सिटी ऑफ अ स्ट्रेस इज. मग आता बघा अगदी बेसिक लेवल जे म्हणजे न्यूमेरिकल क्वेश्चनला जे घाबरतात, ज्यांना भीती वाटते, अगदी काही अवघड नसतं. बघा काय करायचं असतं, सगळ्यात पहिल्यांदा तुमचा गिवन डेटा तुम्हाला आयडेंटिफाय करता आला पाहिजे आणि त्यानंतर तुमचा जो काय अननोन आहे हा सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जो आहे हे माहीत असणं गरजेचं आहे. तर स्ट्रेस अननोन आहे, एका साईडला कुठंतरी स्ट्रेस जे आहे या स्ट्रेसचा फॉर्म्युला पहिल्यांदा लिहायचा. म्हणजे तुमच्या ह्या स्ट्रेंथ ऑफ मटेरियल सब्जेक्ट पहिल्यांदा घेण्यामागचं कारणच हे आहे की यामध्ये बरेचसे फॉर्म्युले तुमचे तयार होतात. त्यामुळे तुम्हाला लगेच पटपट कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे हे तुम्हाला त्यावेळेला एक्झामच्या प्रेशरच्या वेळेला आयडेंटिफाय झालं पाहिजे आणि त्यासाठी तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त असणं गरजेचे असते. मग आता हे P डिवायडेड बाय ए हा फॉर्म्युला तर यूज करायचा आपल्याला माहित आहे. हे पहिल्यांदा एका साईडला लिहून घेतलं, त्यामध्ये P माहिती आहे, ए माहिती आहे. आता बघा जेव्हा आपल्याला स्पीड पाहिजे आहे, जेव्हा आपल्याला स्पीड मॅक्झिमम जे आहे हे आपल्याला फास्टली जर सॉल्व्ह करायचे असतील तर बघा डायरेक्टली तर व्हॅल्यू जे आहे पुट करत जायचं. P किती आहे तुमचं, इथं लिहिलं मी 40 आणि पुढे ह्या 3 झिरो आहेत. बघा ह्याला सिम्प्लिफाय करण्यासाठी थोडंसं असं सेपरेट लिहून घ्यायचं. डिवायडेड बाय एरिया काय असतो आपला सर्क्युलर, आता डायमीटर आहे म्हणजे सर्क्युलर असणार, पाय डिवायडेड बाय 4 असतं. मग हे 4 खाली लिहित बसायचं नाही, डायरेक्टली इथं परत घ्यायचं 4 मल्टिप्लाइड बाय डी स्क्वेअर म्हणजेच काय असेल 25 मल्टिप्लाइड बाय 25. आता हे विदाउट कॅल्क्युलेटर कसं सॉल्व्ह करायचं हे सुद्धा आपण ह्या सिरीजमधून ट्रिक्स काही शिकणार आहोत. तर अशा टाईपचं बघा कॅल्क्युलेशन्स करायचे असतील तर काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा इक्वेशनला जास्तीत जास्त सिम्प्लिफाय कसं करता येईल हे सिम्प्लिफाय करून घ्यायचं. म्हणजेच हे 25 कॅन्सल, इथं हे 4 राहिले आणि इथं हे परत 0. हे 25ला इथं 5 न जर डिवाइड केलं तर 5 आणि इथं हे 8, हा 5 कॅन्सल झाला, इथं राहिले 8. सो 8 मल्टिप्लाइड बाय 8 64 मल्टिप्लाइड बाय 4 आणि इथं जे आहे पायच्या ऐवजी मी 3.14 असतं, हे 3 ॲझ्युम करू शकतो. जर मी याला डिवाइड, याला 64ला 3 न जर डिवाइड केलं 3.14 आहे, 21 पेक्षा काहीतरी स्मॉल अमाऊंट येईल, पण मी तर अप्रॉक्सिमेटली 24 लिहितो. म्हणजे जे आन्सर आहे हे 84 पेक्षा स्लाइटली तुमचा आन्सर जे आहे कमी असलं पाहिजे. म्हणजेच कुठला असणार आहे बघा, एकच ऑप्शन आहे 84च्या आसपास जो आहे तो असणार आहे तुमचा लास्ट ऑप्शन. म्हणजे तुम्हाला विदाउट कॅल्क्युलेटर जे आहे ते असे क्वेश्चन सॉल्व्ह करता यावेत, म्हणूनच या ऑप्शनमध्ये व्हेरिएशन जे आहे व्हेरिएशन ठेवलेलं असतं. त्यामुळे इथं लास्ट ऑप्शन जो आहे हा करेक्ट आलेला आहे. नेक्स्ट वन, प्रिझमॅटिक बार हॅज अ क्रॉस सेक्शन ऑफ अ 25 mm बाय 50 mm. लगेच डायरेक्टली क्वेश्चन रीड केल्या तिथं काय दिलेलं इन्फॉर्मेशन त्याच्या साईडला लगेच लिहून घ्यायचे. म्हणजे हा एरिया दिलेला आहे, लेंथ दिलेला आहे 2 मीटर, इथं लेंथ दिलेला आहे 2 मीटर, अंडर अँड ॲक्च्युअल टेन्साईल फोर्स दिलेला आहे. द मेजर्ड इलॉंगेशन ऑफ द बार इज, इथं mm आहे ऍक्च्युअली, तर इथं डेल्टा यल पण दिलेला आहे. द टेन्साईल स्ट्रेस आणि स्ट्रेन इन द बार आर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे इथं स्ट्रेस पण विचारलेला आहे तुम्हाला आणि स्ट्रेन पण विचारलेला आहे. मग आता स्ट्रेस आणि स्ट्रेनचे सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युले जो मगाशी लिहिला होता P बाय ए आणि स्ट्रेनचा जो फॉर्म्युला आहे डेल्टा यल बाय यल, हे डायरेक्टली इथं लिहून घेतले मी. म्हणजे मला फॉर्म्युला आयडेंटिफाय झाला कोणता आहे तो, बरोबर आहे. मग आता या केसमध्ये P बाय ए जो आहे हा डायरेक्टली इथं सॉल्व्ह करताना बघा P जो आहे हा 90 किलो न्यूटन आहे, त्यामुळे मला परत 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल आणि त्याचबरोबर एरिया जो आहे हा 25 मल्टिप्लाइड बाय 50 घ्यावा लागेल. तर हे कॅल्क्युलेशन्स परत मगापासून सॉल्व्ह करताना बघा, हा 25 इथं कॅन्सल होईल, हे 4 परत राहतील, हा 0 कॅन्सल होईल, हा तुमचा 0 कॅन्सल होईल, हा जो आहे हा 5 कॅन्सल होईल, इथं 18 राहतील आणि 18 मल्टिप्लाइड बाय 4 72. आणि हे सगळं आपण न्यूटन आणि MM मध्ये ठेवल्यामुळे ऑप्शन जो आहे हा मेगापास्कल येणार आहे. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही पहिला ऑप्शन डायरेक्टली सिलेक्ट करू शकता, कारण एकच ऑप्शन आहे 72चा. त्यामुळे याचा ऑप्शन जे आहे फर्स्ट जो आहे हा करेक्ट आलेला आहे. आणि जर तुम्हाला स्ट्रेन कॅल्क्युलेट करायची असेल तर मग इथं डेल्टा यल किती दिलेला आहे बघा, डेल्टा यल दिलेला आहे 1.5 mm आणि त्याचबरोबर इथं दिलेला आहे 2 मीटर, म्हणजेच हे 2 × 10⁻3. तर हे जे आहे 1.5 डिवायडेड बाय 2 × 10⁻³ बट सगळे इथं बघा या केसमध्ये 750 आणलेलं आहे सगळ्याच ठिकाणी. त्यामुळे काय करावं लागेल आपल्याला, इथं 1.5ला 1000 न मल्टिप्लाय करावं लागेल, डिवाइड करावं लागेल. म्हणजेच हे 1500 डिवायडेड बाय 2 × 10⁻³ ऑलरेडी होतं, परत एक 10⁻³ म्हणजे परत तुमचा आन्सर जे आहे 750 मल्टिप्लाइड बाय 10⁻6 जे आहे हे -6 इथं हे प्लस असेल, हे इथं गेल्यानंतर मायनस होईल. तर हे अशा पद्धतीने तुम्हाला सिम्प्लिफिकेशन जे आहे ते लक्षात आले पाहिजेत. त्यामुळे फर्स्ट ऑप्शन जो आहे तो करेक्ट आहे. तर हे पहिल्या
स्ट्रेस आणि स्ट्रेनच्या फॉर्म्युल्यावर असे क्वेश्चन्स तुम्हाला तयार होऊ शकतात. नेक्स्ट वन बघा, नेक्स्ट पॉईंट मधला जर काय आपली फॉर्म्युला लिस्ट जी आहे त्यामध्ये आता नेक्स्ट पॉईंट आहे डिफॉर्मेशन ऑफ अ बॉडीज. तर त्या डिफॉर्मेशन ऑफ अ बॉडीज मध्ये बघा पहिला जो काय फॉर्म्युला येतो तुमचा अगदी सिंपल इलॉंगेशनसाठी PL/AE हा तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्यावर बरेचसे क्वेश्चन्स आतापर्यंत वेगवेगळ्या एक्झाम मध्ये विचारण्यात आलेले आहेत. सो PL/AE. डेल्टा म्हणजेच काय असणार आहे इलॉंगेशन, P म्हणजेच तुमचा अप्लाइड जो काय लोड आहे तो कॉम्प्रेशन असेल किंवा टेन्शन असेल, L म्हणजेच काय असणार आहे लेंथ ऑफ द मेंबर असणार आहे, A म्हणजेच काय असणार आहे तुमचा क्रॉस सेक्शनल एरिया असणार आहे आणि E जो आहे हा तुमचा यंग्स मॉड्युलस किंवा मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी असणार आहे. त्यानंतर इलॉंगेशन ऑफ अ बार ड्यू टू ओन वेट वर सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स विचारले जातात. तर सिम्पली हे जे काही इलॉंगेशन असतं हे एक्सटर्नल लोड पेक्षा हाफ असतं हे तर आपल्याला माहित पाहिजे. म्हणजेच इथं बघा हा WL/2AE म्हणजे जर तुमचा W आणि P जो काय अप्लाइड फोर्स आहे जर सेम असते तर इथं जे आहे हे रिलेशन काय आलं असतं ड्यू टू द सेल्फ वेट जे इलॉंगेशन आहे हे हाफ असणार आहे. हे डायरेक्टली आपल्याला इथून समजत आहे. काय वेळेला तुम्हाला युनिट वेट मध्ये किंवा डेन्सिटी मध्ये क्वेश्चन विचारले जातात. जर रेक्टँग्युलर बार डायरेक्टली मेन्शन केला असेल किंवा डायरेक्टली फक्त सर्क्युलर बार इतकंच जर मेन्शन केलेलं असेल तर त्यामध्ये हा जो फॉर्म्युला आहे γL²/2E हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. गॅमा म्हणजे युनिट वेट देतील किंवा रो देतील डेन्सिटीसाठी. त्यानंतर L²/2E हे असेल जर फक्त रेक्टँग्युलर किंवा फक्त सर्क्युलर म्हणलं असेल. तर कोनिकल बार हा जर वर्ड यूज केला असेल तर हे आन्सर येतं तुमचं γL²/6E. तर डायरेक्टली ह्या डायरेक्टली फॉर्म्युलांवर बऱ्याचदा क्वेश्चन्स डायरेक्ट रिक्रुटमेंट मध्ये सुद्धा आणि MPSCच्या मेन्स एक्झाम मध्ये सुद्धा तुम्हाला बरेचसे क्वेश्चन्स या डायरेक्टली फॉर्म्युल्यावर बघायला मिळतील. जसं की बघा हा क्वेश्चन एकदा आला होता तुम्हाला अ टेन्शन फोर्स इज ऍक्टिंग. आता हा जो आहे हा रिसेंटली WRD 2019 मधला क्वेश्चन आहे बघा. अ टेन्साइल फोर्स P इज ऍक्टिंग ऑन अ बीम ऑफ अ लेंथ L अँड क्रॉस सेक्शनल एरिया A. द चेंज इन अ लेंथ वुड बी. म्हणजे डायरेक्टली फक्त इथं तुम्हाला डेल्टा L चा फॉर्म्युला विचारलेला आहे आणि आपल्याला माहिती आहे कॉम्प्रेशन असो किंवा टेन्शन असू दे हाच डायरेक्टली फॉर्म्युला तयार होतो. त्यामुळे ऑप्शन डी जो आहे हा ऑप्शन डी तुमचा इथं करेक्ट आलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे बघा आता थोडासा हायर लेवलचा क्वेश्चन इथं विचारण्यात आलेला आहे. इथं काय विचारलं बघा स्टील रॉड 1 मीटर लॉंग अँड 20 mm by 20 mm इन अ क्रॉस सेक्शन इज अ सब्जेक्टेड टू टेन्साइल फोर्स ऑफ 40 किलोन्यूटन. म्हणजे काय काय गिवन आहे आपल्याला इथं लेंथ गिवन आहे, इथं हा एरिया गिवन आहे, इथं हा आपल्याला लोड गिवन आहे. डिटरमाइन द इलॉंगेशन ऑफ द रॉड इफ द मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी फॉर द रॉड मटेरियल इज हे दिलेलं आहे गिगा पास्कल मध्ये. याला मेगा पास्कल मध्ये करत असताना म्हणजे गिगा मधून फक्त मेगा मध्ये यायचं असेल तर 10⁻³ घेतो आपण. ओके गिगा मधून पास्कल मध्ये जायचं असेल तर 10�9 असतं. बट फक्त गिगा मधून मेगा पास्कल मध्ये यायचं असेल तर 10⁻³ घेतो आपण. आता इथं विचारलेलं आहे तुम्हाला डायरेक्टली सिम्पली डिटरमाइन द इलॉंगेशन म्हणजे डेल्टा L चाच फॉर्म्युला इथं लागेल. सो डेल्टा L काय असेल आपला PL/AE हा आपला फॉर्म्युला आहे. म्हणजेच बघा हे असे फॉर्म्युले पटपट तुम्हाला लगेच कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे हे लक्षात आलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ असणं गरजेचं आहे. त्यामुळे आता तुम्ही जेव्हा हे लेक्चर बघत आहात एका साईडला फॉर्म्युले लिहित चला, ते 2-3 वेळा लिहून काढा लेक्चर झाले लगेच तरच हे तुमची रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होऊन जाईल. तर आता या केसमध्ये बघा डेल्टा L साठी P जो आहे हा 40 मल्टिप्लाइड बाय 10⁻³ मल्टिप्लाइड बाय इथं जे आहे हे 1 मीटर दिलेलं आहे त्यामुळे हे परत 1000 डिवायडेड बाय एरिया बघा तुमचा 20 मल्टिप्लाइड बाय 20 आणि मल्टिप्लाइड बाय हे असेल 200 इंटू 10⁻³ तर इथं डिटेल काहीही सॉल्व करत बसायचं नाही. ऑप्शन बघायचे पूर्ण व्हेरिएशन आहे त्यामुळे इथं आपल्याला एक नंबर फक्त फाइंड आउट करायचा आहे. पॉवरचं इथं काहीही म्हणजे इम्पॉर्टन्स नाही आहे कारण सगळं व्हेरिएशन आहे. त्यामुळे तुम्ही रफली जरी सॉल्व केलात तर इथं जे नंबर राहणार आहे म्हणजे नंबर आणि पुढे काहीतरी 10⁻² तर नंबर काय राहील इथं 4 राहील इंटू 10⁻² समथिंग काय तर असेल डिवायडेड बाय इथं काय राहील बघा 2 मल्टिप्लाइड बाय 2 4 4 मल्टिप्लाइड बाय 2 8 इंटू 10⁻² समथिंग काहीतरी राहील. म्हणजे आन्सर जे आहे नंबर जे आहे 1/2 म्हणजेच 5च्या आसपास 5च्या पुढे काहीतरी पॉवर असणार आहे. म्हणजेच आन्सर काय येणार आहे तुमचा ऑप्शन बी. ही झाली शॉर्ट ट्रिक, हे झाली ट्रिक तुमची सॉल्व करायची कमी टाइम मध्ये. जर तुम्हाला डिटेल सॉल्व करायचं असेल तर इथं बघा किती 0 आहेत 1 ह्या 3 आणि ह्या परत 3 म्हणजे ह्या टोटल 7 आहेत आणि इथं बघा 1 2 3 4 आणि ह्या परत तुमच्या ज्या आहेत 7 आहेत. म्हणजे ह्या 10⁻7 10⁻7 कॅन्सल झालं. 4 डिवायडेड बाय 8 राहिलं. 4 डिवायडेड बाय 8 म्हणजेच 1/2 म्हणजेच 0.5 mm. त्यामुळे डायरेक्टली सुद्धा तुम्ही शॉर्ट ट्रिकचा यूज करून अशा पद्धतीनं व्हेरिएशन असेल ऑप्शन मध्ये तर ही ट्रिक यूज करू शकता, नसेल तर डिटेल अशा पद्धतीनं सॉल्व करता येईल. पण ह्या सगळ्यासाठी तुम्हाला
सगळ्यात पहिल्यांदा फॉर्म्युला माहित असणं गरजेचं आहे. जसं की बघा ही पूर्ण स्टेटमेंट दिलेली आहे, बट जर तुम्हाला फॉर्म्युला लिस्टमधून जो फॉर्म्युला जो आहे याच्याशी रिलेटेड माहित असेल तर अगदी सिंपल क्वेश्चन आहे. बघा काय विचारलेलं आहे, व्हॉट शाल बी द टोटल इलॉंगेशन ऑफ द बार ड्यू टू इट्स ओन वेट विच इज हंग वर्टिकली फ्रॉम अ सिलिंग इफ युनिफॉर्म डायमीटर ऑफ अ सॉलिड मेटल बार इज डी. म्हणजे हा असा जर मेंबर असेल युनिफॉर्म डायमीटर दिलेला आहे आणि इथं कुठेतरी कनेक्शन दिलेलं आहे आणि तुम्हाला याच्या सेल्फ वेट मुळे जे आहे इलॉंगेशन विचारलेलं आहे. मग मगाशीच आपण फॉर्म्युला बघितला होता जो होता गॅमा एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2e. इथं गॅमाच्या ऐवजी फक्त रो दिलेला आहे, त्यामुळे काय येईल याच्या ऐवजी फॉर्म्युला रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2e. त्यामुळे याचा जो करेक्ट ऑप्शन जो आहे तर रो एल स्क्वेअर डिवायडेड बाय 2e म्हणजेच सेकंड जो ऑप्शन आहे हा सेकंड ऑप्शन इथं करेक्ट आलेला आहे. ओके, तर ह्या अशा पद्धतीने डायरेक्टली फॉर्म्युला बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत हे तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण काय आहे. 2 बार्स ऑफ अ डिफरंट मटेरियल्स बट सेम लेंथ अँड सेम क्रॉस सेक्शनल एरिया आर सब्जेक्ट टू द सेम टेन्साइल फोर्स. बघा काय काय सांगितलेलं आहे. 2 बार्स ऑफ अ डिफरंट मटेरियल म्हणलेलं आहे, मटेरियल डिफरंट म्हणलेलं आहे, सेम लेंथ म्हणलेली आहे, यल जो आहे हा सेम आहे, सेम क्रॉस सेक्शनल एरिया म्हणजेच तुमचा ए सुद्धा सेम आहे, सब्जेक्ट टू द सेम टेन्साइल फोर्स म्हणलेला आहे म्हणजे तुमचा पी सुद्धा सेम आहे. इफ द इलॉंगेशन ऑफ द बार इन द रेशो 3:4 म्हणजेच तुम्हाला डेल्टा L1 डिवायडेड बाय डेल्टा L2 जो आहे हा रेशो दिलेला आहे 3:4. देन द रेशो ऑफ मॉड्युलस ऑफ इलास्टिसिटी ऑफ द टू मटेरियल विल बी. म्हणजेच तुम्हाला हे दिलेलं आहे आणि E1 डिवायडेड बाय E2 इज इक्वल्स टू विचारलेला आहे. मग आपला जो काय सिंपल फॉर्म्युला आहे बघा, डायरेक्टली अशा टाइपचे क्वेश्चन्स कसे सॉल्व्ह करायचे. आपला फॉर्म्युला लिहून घ्यायचा डेल्टा एल आणि हा सगळ्या पॉईंटशी रिलेटेड जो फॉर्म्युला आहे PL डिवायडेड बाय AE. काहीही सॉल्व्ह करायचं नाही, जे विचारलेलं आहे आणि जे दिलेलं आहे त्यामधलं रिलेशन चेक करायचं काय आहे. तर आपल्याला विचारलेलं आहे E आणि दिलेलं आहे डेल्टा एल, म्हणजे ह्या दोघांमधलं जे रिलेशन आहे डेल्टा एल. आता हा पूर्ण पार्ट बाकीचा कॉन्स्टंट असल्यामुळे डेल्टा एल जो आहे हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाला E ला. बरोबर आहे, हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल झाला. म्हणजे जर मला E1 बाय E2 पाहिजे असेल, इन्व्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजेच काय, E1 बाय E2 पाहिजे असेल तर मला डेल्टा L2 बाय डेल्टा L1 अशा पद्धतीने लिहावं लागेल. म्हणजेच ह्याचा थोडक्यात रेसिप्रोकल म्हणजेच काय असेल 4 डिवायडेड बाय 3. त्यामुळे याचं जे करेक्ट आन्सर जे आलेलं आहे ते काय असणार आहे 4/3. त्यामुळे ऑप्शन सी जो आहे ऑप्शन सी तुमचा इथं करेक्ट आलेला आहे. तर हे असे फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन्स तुम्ही डायरेक्टली सॉल्व्ह करू शकता. नेक्स्ट बघा, आणखी एक तुम्हाला असे विचारतात युनिफॉर्मली व्हॅरिंग सेक्शनशी रिलेटेड काही क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जाऊ शकतात. तर युनिफॉर्मली व्हॅरिंग सेक्शन म्हणजेच काय की यामध्ये एका साईडला जे आहे ही डायमीटर अशी काहीतरी आहे आणि दुसऱ्या साईडला जे आहे ही डायमीटर अशी काहीतरी आलेली आहे. तर ह्याला युनिफॉर्मली व्हॅरिंग सेक्शन असं म्हणतात. मग हे असं असेल किंवा तुमचं जे आहे हा असा सेक्शन सुद्धा असू शकतो, तुमचा असा सेक्शन सुद्धा असू शकतो की रेक्टँग्युलर जे आहे हा अशा पद्धतीनं सुद्धा सेक्शन जो आहे हा सेक्शन तुमचा व्हॅरी होऊ शकतो, असं काहीतरी देतील. तर जर रेक्टँग्युलर असेल तर हा फॉर्म्युला आहे म्हणजे ए साईड टू बी साईड जी आहे ही चेंज झालेली आहे. एका साईडला ए होतं आणि इकडे ए होतं आणि इकडे हे बी झालेलं आहे, किंवा इथं D1 देतील आणि इथं D2 देतील. अशा पद्धतीने हे जे आहे हे चेंजेस तुम्हाला इथं देऊ शकतात. या केसमध्ये जो फॉर्म्युला येतो सर्क्युलर टेपरिंग सेक्शनसाठी तो हा आहे 4 डिवायडेड. बघा माझ्यासोबत फॉर्म्युले लिहून घ्यायचे म्हणजेच तुमचे रिव्हिजन जे आहे ही रिव्हिजन फास्ट होईल, फॉर्म्युले लक्षात राहतील. हा झाला तुमच्या सर्क्युलर सेक्शन साठी आणि हा डेल्टा एल साठी फॉर्म्युला आहे. आणि हा जर तुम्हाला रेक्टँग्युलर सेक्शन साठी पाहिजे असेल तर हा PL तसाच राहतो. E इंटू टी इथं येणार आहे, जी हायर व्हॅल्यू आहे त्यामधून लोअर व्हॅल्यू मायनस करायची आहे आणि इथं घेताना सुद्धा हायर व्हॅल्यू पहिल्यांदा घेऊन लोअर व्हॅल्यू खाली घ्यायची आहे. तर हे असे फॉर्म्युले तुम्ही लेक्चर सोबतच लिहून घ्या. मॅक्झिमम तुमची जी आहेत फॉर्म्युला रिव्हिजन ह्या सेशन सोबतच होऊन जाईल, तुम्हाला परत सेपरेटली रिव्हिजन करत बसायची गरज लागणार नाही. ओके, नेक्स्ट बघा पॉइझन्स रेशो जो आहे लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे. जर तुम्हाला साइन सुद्धा विचारली तर इथं निगेटिव्ह लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेन हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. यंग्स मॉड्युलसचा जो फॉर्म्युला आहे त्यामध्ये सिम्पली तुम्हाला नॉर्मल स्ट्रेस डिवायडेड बाय लिनियर स्ट्रेस घ्यायचा आहे, तेव्हा आपल्याला यंग्स मॉड्युलस मिळणार आहे. मॉड्युलस ऑफ रिजिडिटी जो आहे त्यामध्ये शियर स्ट्रेस डिवायडेड बाय शियर स्ट्रेन घ्यायचा आहे. मग या केसमध्ये काही वेळेला क्यू देतील किंवा टाऊ देतील, हे दोन्ही सुद्धा जे आहेत सिम्बॉल लक्षात ठेवा. आणि बल्क मॉड्युलस मध्ये जे काय तिन्ही डायरेक्शन मध्ये सेम जे काय आपण डायरेक्ट स्ट्रेस अप्लाय करत आहोत त्या डायरेक्ट स्ट्रेसला व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेननं डिवाइड करायचं. म्हणजे आणखी एक फॉर्म्युला तुमचा तयार होईल व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनचा, विच इज चेंज इन अ व्हॉल्यूम डिवायडेड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. हा एक तुमचा आणखी एक फॉर्म्युला इथं बल्क मॉड्युलसचा तयार होत आहे.
मग आता ह्या व्हॉल्युमेट्रिक स्ट्रेनशी रिलेटेड वेगवेगळ्या शेपसाठीचे जे काही फॉर्म्युले आहेत ते आपण पुढच्या सेशनमध्ये डिस्कस करूयात. तर आजचे जे फॉर्म्युले आहेत हे व्यवस्थितपणे लिस्ट तयार करून घ्या. त्याच्याशी रिलेटेड जे काय आहेत एमसीक्यूज आपण सॉल्व्ह केलेले आहेत. आणखी एक लास्ट आपण ह्या टॉपिकशी रिलेटेड काही क्वेश्चन सॉल्व्ह करूयात जे काय आता आपण डिस्कस केले त्याच्याशी रिलेटेड. तर बघा, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी इज रेशो ऑफ, असा एक क्वेश्चन विचारलेला आहे. तर अगदी सिंपल आहे. मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी फॉर्म्युला काय आपला, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन. मग या केसमध्ये काय येईल, स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन, स्ट्रेन डिवायडेड बाय स्ट्रेस, लोड डिवायडेड बाय एरिया, नन ऑफ दिस. त्यामुळे काय येणार आहे, सिम्पली स्ट्रेस डिवायडेड बाय स्ट्रेन हा फॉर्म्युला इथं तुमचा तयार होणार आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी साठी. द व्हॅल्यू ऑफ अ पॉइझन्स रेशो, आताच बघितलं होतं आपण पॉइझन्स रेशो मध्ये काय करतो आपण, लॅटरल स्ट्रेनला लॉन्जिट्युडनल स्ट्रेनने डिवाइड करतो. मग लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन असलं पाहिजे. त्यामुळे पुढचे दोन वर्ड्स आहेत हे नीट बघायचे. इथे बघा तुम्हाला स्ट्रेस स्ट्रेस असंही दिलेलं आहे विच इज इनकरेक्ट. लॅटरल स्ट्रेन डिवायडेड बाय लॉन्जिट्युडनल स्ट्रेन, त्यामुळे सेकंड ऑप्शन जो आहे सेकंड ऑप्शन इथं करेक्ट आलेला आहे. त्यानंतर बघा, अ बार ऑफ अ डायमीटर 60 mm इज अ सब्जेक्टेड टू अ टेन्साईल लोड सच दॅट मेजर्ड एक्सटेन्शन ऑन अ गेज लेंथ ऑफ 400 mm. अशा टाईपच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला नक्की गिवन डेटा काय आहे हे नीट समजलं पाहिजे. बघा इथं आता डायमीटर दिलेले आहे 60 mm. टेन्साईल लोड जो दिलेला आहे त्या टेन्साईल लोडमुळे जे काय लेंथ दिलेली आहे त्याच्यावर जे काय एक्सटेन्शन आलेलं आहे ते पण दिलेलं आहे तुम्हाला डेल्टा एल. चेंज इन डायमीटर पण दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलेलं आहे की पॉइझन्स रेशो विल बी. तर सर्वांनी हे क्वेश्चन जो आहे हा सॉल्व्ह करायचा आहे आणि याचं जे ऑप्शन आहे हे कमेंटमध्ये आपल्याला ऑप्शन जे आहे तुम्हाला टाईप करून तिथं मला सांगायचं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपण हा क्वेश्चन जो आहे डिस्कस करणार आहोत. ओके, थँक्यू.